क्लिनिक्स जे बघितले होते त्यामध्ये केस कशी घ्यायची ह्याचं डिस्कशन झालं होतं. त्यामध्ये हिस्ट्री कशी घ्यायची, मग त्याच्यात वेगवेगळ्या टाईपची हिस्ट्री असते, तर ते सगळं आपलं बघून झालं होतं. त्याच्यानंतर आपण स्टार्ट केलं होतं जनरल एक्झामिनेशन. आता जनरल एक्झामिनेशन मध्ये सुरुवातीचा जो पार्ट आहे म्हणजे पेशंट तुमच्याकडे आल्यानंतर लगेच तुम्हाला काय ऑब्झर्वेशन तुम्हाला करता येऊ शकेल, तर तेवढा पार्ट आपण बघितला होता. तर सुरुवातीला गेट आणि पोश्चर, म्हणजे जेव्हा पेशंट तुमच्याकडे येतो तेव्हा काय की त्याची चालण्याची एक स्टाईल असते, उभा राहण्याचा एक त्याचा स्टान्स असतो, किंवा त्याचं बसण्याचा एक पोश्चर आहे, किंवा स्टँडिंग पोश्चर असेल, वॉकिंग पोश्चर असेल, तर तो ज्या स्टाईलमध्ये येणार त्याचं ऑब्झर्वेशन करून त्याचे काही स्पेसिफिक फाइंडिंग आपण बघितले होते की असा पोश्चर असेल तर हा आजार, गेट असेल तर हा आजार असू शकतो. तर हा पार्ट आपला बघून झाला होता. त्याच्यानंतर त्याचं ड्रेसिंग कसं आहे, पर्सनल हायजीन काय आहे, त्याच्यावरनं आपण काय फाइंडिंग्स आपल्याला मिळतात, तो पण आपला पार्ट बघून झाला होता. त्यानंतर जे तर पेशंट आला, त्याचं पहिला गेट बघितला, पोश्चर बघितला, त्याच्यानंतर सेकंड जी गोष्ट आहे ती कुठली तुम्हाला लक्षात येणार आहे, तर तो तुम्ही चेहरा बघणार पेशंटचा. तर त्याच्या जे फेशियल एक्सप्रेशन्स आहेत, चेहरा कसा आहे, सुजलेला आहे स्पेसिफिकली, म्हणजे त्याचे जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते पण आपले बघून झाले होते. तर इथंपर्यंत माझ्या मते पार्ट आपला कम्प्लीट झालेला आहे. आता त्याच्या पुढे आपण कंटिन्यू करणार आहोत. इथपर्यंत आपण लास्ट टाइम आलो होतो. सगळ्यांना स्लाइड दिसते का व्यवस्थित, आणि आवाज जे पॉइंट आहे दॅट इज स्पीच, म्हणजे तो जो पेशंट तुमच्याकडे आलेला आहे त्याचं बोलणं कसं आहे ह्याचं तुम्ही ऑब्झर्वेशन करायचं. आणि ऑब्झर्वेशन वरून तुम्हाला स्पेसिफिक काही क्लूज मिळतात की बाबा हा आजार असू शकतो. तर ते कुठले कुठले क्लूज आहेत ते आपल्याला बघायचे आहे. तर स्पीच मध्ये स्लर्ड स्पीच असू शकते. स्लर्ड स्पीच म्हणजे काय, अडखळत बोलणे, किंवा त्याचा उच्चार अस्पष्ट असतो, म्हणजे क्लिअर प्रोनाऊन्सिएशन त्याचं नसतं. तर असं कुठल्या कंडिशन मध्ये मोस्ट कॉमन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अल्कोहोल इंटॉक्सिकेशन असेल, भरपूर अल्कोहोल कन्झम्पशन केला असेल तर तुम्हाला असे केसेस मिळणार, त्याला बोलता येत नाही व्यवस्थित, स्लर्ड स्पीच होते. देन ड्रग इंटॉक्सिकेशन असेल, म्हणजे काही ड्रग्स घेतले असतील, कोकेन, हिरोईन, गांजा, किंवा अजून बरेच ड्रग्स आहेत, त्याचं कन्झम्पशन केलं असेल तरी सुद्धा त्या केसेसमध्ये तुम्हाला स्लर्ड स्पीच हे बघायला मिळणार स्पीच मध्ये. देन जर ब्रेन इंजुरी झाली असेल, ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरी, म्हणजे एखादा ऍक्सिडेंट झालाय, त्याच्या डोक्यावर मार लागलेला आहे, आणि त्याचे बोलणं जे आहे, जेव्हा तुम्ही हिस्ट्री घेता तेव्हा कळालं की बोलणं नॉर्मल होतं त्याचं, आधी अडखळत बोलत नव्हता, पण आत्ताच
त्याचं हे अडखळत बोलणं चालू झालेलं आहे. असं जर तुम्ही नोटीस केला तर तुम्ही सस्पेक्ट काय करायला पाहिजे की त्याचा ऍक्सिडेंट पण झालेला आहे, डोक्यावर मार लागलेला आहे, मग इंटरनल इंजुरी झालेली असण्याची शक्यता जास्त आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ती गोष्ट सस्पेक्ट करून किंवा ती शंका घेऊन त्यानुसार मग पुढे ब्रेन इंजुरी जर सस्पेक्टेड असेल तर तुम्ही मग इन्व्हेस्टिगेट करणार, सिटी स्कॅन करून घेणार किंवा MRI करून घेणार आणि मग ब्रेन इंजुरी आहे का नाही हे रूल आउट करणार. बरोबर. त्या प्रकारे स्लर्ड स्पीच हे स्ट्रोक मध्ये पण असू शकतो. म्हणजे पॅरालिसिसचा आपण जे स्ट्रोक बघितलेला आहे आधी, बोलीभाषेत आपण काय म्हणतो लकवा किंवा पक्षाघात किंवा पॅरालिसिस, हे सगळे सिम्प्टोमॅटिक टर्म्स आहेत. ऍक्च्युअल डिसीजला आपण काय म्हणणार आहे, स्ट्रोक म्हणणार आहे. स्ट्रोक जर असेल त्याच्यामध्ये सुद्धा स्लर्ड स्पीच हे एक सिम्पटम असू शकतं. देन न्यूरोमस्क्युलर डिसऑर्डर्स मध्ये सुद्धा स्लर्ड स्पीच असू शकते. त्याच्यात सेरेब्रल पॉल्सी आहे, मस्क्युलर डिस्ट्रॉफी आहे किंवा पार्किन्सन्स डिसीज आहे, ते ऑलरेडी आपले बघितलेले आहेत. तर ह्या सगळ्या डिसीज मध्ये सुद्धा त्या पेशंटचा स्पीच जे आहे ते स्लर्ड स्पीच असू शकतो. त्याच्यानंतर हॉर्सनेस म्हणजे काय, घोगरा आवाज असणं. तर अशा प्रकारचा आवाज हा कधी येणार आहे तर स्पेसिफिकली जे लॅरेंजियल नर्व जे आहे, जे आपण म्हणतो ना साऊंड बॉक्स असतो आपला लॅरिंग्सला, तिथे जो नर्व सप्लाय असतो त्या नर्वला जर काय इरिटेशन झालं किंवा डॅमेज झालं तर अशा प्रकारचा बसका किंवा घुगरा आवाज येऊ शकतो. तर हा मोस्टली अक्यूट लॅरिंजायटिस म्हणजे लॅरिंग्सला जर इन्फ्लमेशन झालं किंवा तिथं कुठलं इन्फेक्शन झालं तर अशा प्रकारचा आवाज डेव्हलप होऊ शकतो. ती कंडिशन कुठली असणार आहे, अक्यूट लॅरिंजायटिस. किंवा लॅरिंग्स जिथून आवाज येणार आहे त्या लॅरिंग्सचा कॅन्सर झाला, तिथं ट्युमर झाला असेल तरी सुद्धा अशा प्रकारचा आवाज येऊ शकतो. किंवा वोकल कॉर्डच्या आहेत त्याला इंजुरी झालेली असेल तरी सुद्धा असा आवाज येऊ शकतो. आणि अजून एक कंडिशन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचा आवाज कॉमनली बघायला मिळू शकतो, दॅट इज हायपर थायरॉइडिझम. म्हणजे थायरॉइड एक्सेसिव्ह क्वांटिटीमध्ये सिक्रीट झाल्यानंतर किंवा थायरॉइड म्हणजे फंक्शनली अँड अॅनाटॉमिकली पण थायरॉइडची जर ग्रोथ झाली तर तुम्हाला अशा प्रकारचा बसका किंवा घोगरा आवाज त्या पेशंटमध्ये बघायला मिळणार आहे. अप्पर रेस्पिरेटरी URTI, अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, ह्या कंडिशन मध्ये सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचा आवाज त्याचा ऐकायला येणार आहे. तर जेव्हा अशा प्रकारचा घोगरा आवाज असेल तेव्हा तुम्ही रूल आउट काय काय करायचं की लॅरिंजायटिस आहे का, अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन आहे का, थायरॉइड सारखी इतर लक्षणे हायपर थायरॉइडिझम कडे जात आहेत का. म्हणजे ही गोष्टी एक एक गोष्ट रूल आउट करायची. आणि त्यानंतर तुम्हाला स्पेसिफिक वाटलं नाही एवढं वेट लॉस आहे, गिळताना त्रास होतो आणि बसका आवाज आहे, असं जर केस असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही काय सस्पेक्ट करणार आहे की नाही इथं CA असण्याची शक्यता आहे, कॅन्सर असू शकतो. मग तुम्ही पुढचं इन्व्हेस्टिगेट करणार आहे त्याला म्हणजे आत दुर्बीण टाकून एंडोस्कोपी करणार किंवा जो ENT स्पेशलिस्ट आहे त्याचं ओपिनियन घेणार किंवा आत तुम्ही लॅरिंगोस्कोप टाकून किंवा एंडोस्कोपने आत आतला पार्ट व्हिज्युअलाइज करून तिथे काय ट्युमर वगैरे आहे का, तर अशा प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन तुम्ही करून घ्या. त्यानंतर स्पीच हा पॉइंट झाल्यानंतर तुम्ही त्याचं बिल्ट बघणार किंवा स्ट्रेचर बघणार, म्हणजे तो गुटका आहे का, उंच आहे जास्त, तर त्याच्यावरनं तुम्हाला काही कंडिशन्स कळू शकतात. त्याच्यामध्ये पहिला आहे शॉर्ट स्टेचर, त्यालाच आपण डॉर्फिझम म्हणजे बुटकेपणा. आता एखादा वर्गात आपला हाईट कमी आहे म्हणजे तो डॉर्फ आहे असं होत नाही. तर डॉर्फ ही जी कंडिशन आहे म्हणजे त्याला कधी शॉर्ट स्टेचर म्हणायचं किंवा कधी त्याला डॉर्फ म्हणायचं, ह्याची पण एक डेफिनेशन आहे.
तर जी नॉर्मल रेंज आहे ही एज नुसार बदलत जाणार आहे. म्हणजे लहान मुलांची उंची वेगळी असणार आहे, ऍडल्टची उंची वेगळी असणार आहे. तर जो आपण नॉर्मल रेंज बघितले तर त्याच्यामध्ये एसडी म्हणून दिलेलं असतं. एसडी स्टँड फॉर स्टँडर्ड डेव्हिएशन. हे डिटेलमध्ये तुम्हाला फोर्थ इयरला रिसर्च या सब्जेक्टमध्ये येणार आहे की कधी कुठलीही जेव्हा नॉर्मल रेंज दिली जाते. नॉर्मल रेंज कशी दिली जाते की आता आपल्याला बीएमएसच्या फर्स्ट इयरच्या मुलांची उंची त्याची नॉर्मल रेंज काढायची आहे. मग आपण साधारण 2-3 बॅचचे स्टडी केला आणि त्यांच्या सगळ्या मुलांची उंची आपण काउंट केली आणि त्याचा ॲव्हरेज काढला. त्याचा ॲव्हरेज म्हणजे सेंटर पॉईंट येणार तो मीन येणार आणि त्याच्यानंतर 100 पैकी 99% मुलं कुठल्या रेंजमध्ये येतात ती रेंज आपण डिफाईन करणार आहे. आणि ती रेंज म्हणजे काय असते, जो सेंटर पॉईंट आहे त्याच्या +2SD आणि -2SD. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण रेंज 50 ते 100 ते 160 सेंटीमीटर अशी पकडली तर ह्याचा जो मीन आहे 130 आहे, बरोबर. आणि 2SD म्हणजे वरती 30 आणि खाली 30 ही नॉर्मल रेंज झाली. म्हणजे SD म्हणजे 15 सेंटीमीटर हा स्टँडर्ड डिव्हिएशन झालं. म्हणजे ज्याच्यामध्ये ±2SD जी नॉर्मल रेंज आहे 130 त्याच्या वरती 15 गुणिले 2 30 सेंटीमीटर आणि खाली 30 सेंटीमीटर असं 100 ते 160 सेंटीमीटर हा आपण नॉर्मल रेंज जर डिफाईन केला तर तरी सुद्धा ह्या रेंजच्या बाहेर असण्याची पण 1% चान्सेस आहेत की तो नॉर्मल आहे बाहेर असू शकतो या रेंजचा. म्हणजे 165 असू शकतो उंची किंवा 90 असू शकतो. अशा प्रकारे हे सगळे आपले नॉर्मल रेंज आपण बघतो की हे ह्या एजला ही हाईट म्हणजे नॉर्मल आहे. किंवा आपण ब्लड प्रेशरचं बघितलेलं आहे की ब्लड प्रेशर नॉर्मल आहे याला. किंवा पल्सचं बघितलेलं आहे की 60 ते 100 हे पल्स रेट नॉर्मल आहे. तर हे जे नॉर्मल सगळा सर्वे करून अशा प्रकारे एक ॲव्हरेज मीन काढला जातो. बहुतांश लोकांचं मीन ॲव्हरेज किती आहे हे काढलं जातं आणि त्याला मग स्टँडर्ड डेव्हिएशन कॅल्क्युलेट केलं जातं. आणि स्पेसिफिकली आता हे जे शॉर्ट स्टेचर आहे त्याचा जो ज्या त्या एजचा जो नॉर्मल मीन आहे किंवा नॉर्मल हाईट दिलेली आहे त्याच्या ±2SD. आता प्लस म्हणजे काय की त्या एजला जे हाईट दिलं असेल त्याच्यापेक्षा 2SD प्लस असेल हाईट. तर काय समजायचं तो जास्त उंचा टॉल आहे, टॉल स्टेचर म्हणू शकतो. आणि जेव्हा नॉर्मल जे एक आकडा येणार आहे हाईटचा करस्पॉन्डिंग टू एज तर त्याच्यापेक्षा 2SD पेक्षा कमी जर त्याची उंची असेल तरच आपण त्याला शॉर्ट स्टेचर असं म्हणणार. आणि ही जी हाईट आहे हे नॉर्मल एक जो मीन दिलेला असणार आहे तो प्रत्येक एज नुसार चेंज होणार. तर ते तुम्हाला नेटवर जर बघितलं तुम्ही WHO स्टँडर्ड वेट आणि हाईटचे चार्ट्स आहेत आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला 1SD 2SD प्लस मायनस दोन्ही असे ते चार्ट्समध्ये बघायला मिळू शकतात. तर याची त्या एज करस्पॉन्डिंग जी हाईट दिलेली आहे स्टँडर्ड म्हणून त्याच्यापेक्षा 2SD कमी असेल हाईट तर त्याला आपण डॉर्फ म्हणणार किंवा शॉर्ट स्टेचर म्हणणार. आता त्याचे कॉमन कॉजेस कुठले कुठले आहेत तर हेरिडेटरी शॉर्ट स्टेचर असू शकतं किंवा कॉन्स्टिट्युशनल प्रॉब्लेम असू शकतो. म्हणजे त्याची ग्रोथच डिलेड असेल किंवा स्लो ग्रोथ होत असेल किंवा हार्मोनल जे चेंजेस व्हायला पाहिजेत ते म्हणजे योग्य वेळी न होऊन त्याच्यामुळे प्युबर्टी ही इनअप्रोप्रिएट वेळ झालेली असेल तर किंवा प्रोटीन नरिशमेंट कमी पडली, प्रोटीन त्याला कमी पडले तर ते त्याची हाईट शॉर्ट राहू शकते. एक्झाम्पल मॅरास्मस किंवा क्वाशिओरकर ह्या डिसीजमध्ये शॉर्ट स्टेचर असू शकतं. हे जे आहे इट इज अ कॉमनेस्ट कॉज ऑफ डॉर्फिझम इन डेव्हलपिंग कंट्रीज. म्हणजे जे पुअर कंट्रीज आहेत त्यांच्यामध्ये काय आहे की अशा प्रकारचं शॉर्ट स्टेचर अशा कारणांमुळे हे आपल्याला जास्त बघायला मिळणार आहे.
जे डेव्हलप कंट्रीज आहेत, जिथे गरिबी जास्त नाही आहे, ज्यांना खायला व्यवस्थित मिळतं, त्या देशांमध्ये अशा प्रकारचं आपल्याला फ्रॉड जास्त बघायला मिळणार नाही. तिथे दुसरी कारणं असू शकतात. पण डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये प्रोटीनची कमतरता खाण्यामधली हे एक मेन कारण आहे शॉर्ट फोकस. त्यानंतर रिकेट्समध्ये किंवा रिकेट्स म्हणजे व्हिटॅमिन डी कमतरतेमुळे जे होतं आपण बघितलेलं आहे न्यूट्रिशनल जे डिफिशियन्सीचे जे डिसीज आहेत त्याच्यामध्ये आपण रिकेट्स बघितला होता. देन क्रिटिनिझम मध्ये शॉर्ट फोकस राहू शकतं, पिट्युटरी डॉर्क असू शकतात, अकॅन्ड्रोप्लाझिया, सॅचुरिडोसिस, प्रोजेरिया आहे, सायनोटिक कंजेनायटल हा डिसीज आहे, ग्रॉस हायपरस्कोलियोसिस आहे, डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम, कशिंग सिंड्रोम, एमान सिंड्रोम, सुडो हायपो पॅराथायरॉइडिझम आहे, सिस्टिक फायब्रोसिस आहे, ब्रॉन्केक्टायटिस आहे, थॅलेसेमिया मेजर, सिलियर डिसीज, रुमॅटॉइड आर्थरायटिस, अनकंट्रोल टाइप 1 डायबेटिक मेलाइटिस किंवा आयुजिया दॅट इज इंट्रायुट्राइन ग्रोथ रिटार्डेशन. ह्या सगळ्या केसेसमध्ये आपल्याला क्रॉस स्ट्रेचर बघायला मिळते. त्यातले काही स्पेसिफिक जे कॉमनली आपल्याला बघायला मिळू शकतात त्याचं आपण डिटेलमध्ये बघूया. तर क्रिटिनिझम हे जे तुम्हाला पिक्चर इथे बघायला मिळतं, हे जे पिक्चर आहे क्रिटिनिझम. तर क्रिटिनिझम म्हणजे काय की ह्याच्यामध्ये थायरॉइड हार्मोन आहे ते लहानपणापासून म्हणजे अगदी फ्रॉम द बर्थ किंवा त्याचं जे फिटल लाईफ आहे त्या फिटल लाईफ पासूनच थायरॉइड हार्मोन जर कमी असेल तर काय होणार आहे, थायरॉइड हार्मोनच्या कमतरतेमुळे थायरॉइड हार्मोनचं जे काम आहे, फंक्शन आहे की सगळ्या बॉडीचं मेटाबॉलिझम ते गवर्न करतं आणि त्याच्यामुळे ग्रोथवर इम्पॅक्ट नाही. म्हणजे थायरॉइड कमी पडलं तर ग्रोथ सुद्धा जेवढ्या फास्ट व्हायला पाहिजे तेवढी होणार नाही आणि त्याच्यामुळे हाईट कमी राहणार. त्याला आपण म्हणणार क्रिटिनिझम. आता फक्त हाईट कमी राहणार आहे का, तर थायरॉइड कमतरतेमुळे काय होणार आहे, ब्रेन डेव्हलपमेंट पण थायरॉइडवर डिपेंड आहे. तर ब्रेन आणि नर्वस सिस्टीम डेव्हलपमेंट सुद्धा हे थायरॉइड जन्मजात किंवा फिटल लाईफ मध्ये थायरॉइड हार्मोन कमी असल्यापासून कमी असल्यामुळे ब्रेनचं जे डेव्हलपमेंट आहे ते सुद्धा कमी होतं, नर्वस सिस्टीमचे डेव्हलपमेंट ते सुद्धा कमी होतं. त्याच्यामुळे मध्ये काय की हाईट कमी असते पण त्याच्यासोबत मेंटल रिटार्डेशन हे स्पेसिफिक सिम्पटम तुम्हाला बघायला मिळणार. म्हणजे लगेच तुम्ही क्रिटिनिझम डायग्नोज करू शकता किंवा एखादा बुक्का हाईटनं कमी आला आणि मेंटली रिटायर्ड पण आहे तर तुम्ही लगेच सस्पेक्ट करू शकता की याला क्रिटिनिझम आहे ड्यू टू हायपोथायरॉइडिझम फ्रॉम बर्थ. आणि हे शक्यतो का होऊ शकतं अशा केसेस, तर मोस्टली जे म्हणजे मॅटर्नल आयोडीन डेफिशियन्सीमुळे हे आपल्याला क्रिटिनिझम बघायला मिळतं. म्हणजे आईच्या शरीरामध्ये आयोडीन कमी असेल तर आयोडीन हे काय आहे, थायरॉइड हार्मोनसाठी रॉ मटेरियल आहे. बरोबर, आपण बघितलेलं आहे हायपोथायरॉइडिझम आयोडिफिकेशन होतं आणि मग थायरॉइड हार्मोन फॉर्म होतं T3 T4. तर त्या केसमध्ये आयोडीन हे जे रॉ मटेरियल आहे तेच जर आईमध्ये कमी प्रमाणात असेल त्याच्यामुळे हायपोथायरॉइडिझम डेव्हलप आणि त्याच्यामुळे काय होतं की मग थायरॉइडमुळे जे जे फंक्शन होणे अपेक्षित असते त्याच्यामध्ये आपल्याला फॉल्ट दिसणार आहे. म्हणजे जसं ग्रोथ आहे बॉडीची, देन ब्रेन डेव्हलपमेंट आहे, नर्वस सिस्टीम डेव्हलपमेंट आहे. तर ह्या सगळ्यामुळं ह्या सगळ्यावर परिणाम काय होणार आहे, न्यूरोलॉजिकल फंक्शन इम्पेअर होणार आहेत, स्टंटेड ग्रोथ राहणार आहे आणि फिजिकल डिफॉर्मिटी येणार आहे. म्हणजे त्याचं स्टेचर जास्त मोठं होणार नाही, छोटा बुटका राहणार. तर अशा प्रकारची केस असेल तर आपण त्याला क्रिटिनिझम म्हणतो. बरोबर. देन दुसरा एक कॉमनेस्ट कॉज आहे दॅट इज डॉर्फिझम. आता डॉर्फिझम म्हणजे काय आहे की ह्याच्यात जेन्युइनली फक्त ग्रोथ रिटार्डेशन
ह्याच्यामध्ये जे ग्रोथ हार्मोन बॉडीच्या म्हणजे हाईट वेट वाढण्यासाठी जे ग्रोथ हार्मोन गरजेचं आहे ते ग्रोथ हार्मोन जर डिफिशिट असेल तर जे डेव्हलप होणार आहे ते डॉर्फिझम डेव्हलपमेंट. दोन्हीमध्ये हाईट कमी आहे पण ह्याच्यात डिसाइडिंग फॅक्टर काय आहे मेन की क्रिटिनिझम मध्ये काय आहे की ब्रेनवर पण परिणाम झालेला असतो थायरॉइड हार्मोन कमी असल्याने. त्यामुळे ब्रेन डेव्हलपमेंट वर इम्पॅक्ट झाल्यामुळं मेंटल रिटार्डेशन क्रिटिनिझम मध्ये असणार आहे. ते डॉर्फिझम मध्ये काय आहे त्याचे जे म्हणजे मेंटली अलर्टनेस आहे किंवा तशा प्रकारचे मेंटली रिटार्डेशन वगैरे नसणार आहे. त्याचं डोकं व्यवस्थित काम करत असणार आहे पण हाईट कमी आहे. हा बेसिक डिफरन्स आहे क्रिटिनिझम आणि डॉर्फिझम मध्ये. त्याच्यामधला डिफरन्स आपल्याला बघायचा आहे डॉर्फिझम आणि क्रिटिनिझम मध्ये. तर डॉर्फिझम मध्ये काय आहे डॉर्फिझम इज द कंडिशन ऑफ बिंग अ डॉर्फ ड्यू टू हेरिडिटरी किंवा मेटाबॉलिक डिसऑर्डर असेल तर त्या म्हणजे व्यक्तीमध्ये असेल. आणि क्रिटिनिझम हे काय आहे की इट इज अ कंडिशन ऑफ सिव्हिअर फिजिकल अँड मेंटल रिटार्डेशन ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ थायरॉइड हार्मोन ड्युरिंग अर्ली प्रेग्नन्सी. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये आईमध्ये जर थायरॉइड हार्मोन कमी आहे त्याच्यामुळे फिटसची जी ग्रोथ आहे ब्रेन डेव्हलपमेंट किंवा त्याची जी वाढ व्हायला पाहिजे ती वाढ व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे क्रिटिनिझम डेव्हलप होते. मेन सिम्पटम्स डॉर्फिझम मध्ये काय असतं की फक्त शॉर्ट स्टेचर म्हणजे उंची कमी असते ऑर स्टंटेड ग्रोथ ड्युरिंग यूथ म्हणजे लहानपणापासून त्याची उंची थांबलेली असते वाढत नसते. तेच क्रिटिनिझम मध्ये काय फक्त शॉर्ट स्टेचर नसतं शॉर्ट स्टेचर सोबत मेंटल रिटार्डेशन हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट. वेन कॉजेस काय आहे डॉर्फिझम मध्ये ग्रोथ हार्मोन कमी असतं आणि क्रिटिनिझम मध्ये थायरॉइड कंजेनायटल थायरॉइड डेफिशियन्सी. हार्मोन कॉझिंग म्हणजे हार्मोन ह्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट रोल डॉर्फिझम मध्ये ग्रोथ हार्मोनचा आणि क्रिटिनिझम मध्ये थायरॉइड हार्मोन. मेंटल कंडिशन डॉर्फिझम मध्ये नॉर्मल असते आणि क्रिटिनिझम मध्ये मेंटली रिटार्डेशन आपल्याला बघायला मिळते. रिप्रोडक्टिव्ह फंक्शन वर काय परिणाम होतो का तर डॉर्फिझम मध्ये मे बी नॉर्मल म्हणजे रिप्रोडक्शन नॉर्मल असू शकतं पण क्रिटिनिझम मध्ये काय आहे रिप्रोडक्टिव्ह फंक्शनची अफेक्ट म्हणजे थायरॉइड हार्मोनमुळे सगळीकडे सगळ्यावरच परिणाम होतो त्याच्यामुळे रिप्रोडक्शनवर पण परिणाम झालेला आहे. त्यानंतर बॉडी पार्ट जे आहेत म्हणजे हात पाय आणि मधलं जे ट्रंक आहे ह्याचं प्रपोर्शन कसं असतं तर डॉर्फिझम मध्ये उंची खुंटलेली आहे पण सगळे प्रपोर्शनेट आहेत. हात पाय ट्रंक डोकं ह्याचं प्रपोर्शन बरोबर आहे एकमेकांची पण सगळ्यांचीच लांबी कमी आहे त्यामुळे शॉर्ट स्टेचर. क्रिटिनिझम मध्ये काय आहे की मोस्टली डिस्प्रपोर्शनेट असणार म्हणजे एखाद्याचं म्हणजे जे ट्रंकच लांब असेल बाकी सगळे छोटा असेल किंवा हात लांब आहेत फक्त आणि बाकीचे छोटा आहेत किंवा कधी कधी फक्त पायच लांबे आहेत आणि बाकी हात आणि मिडल जी ट्रंक आहे ती छोटी आहे तर असं ते डिस्प्रपोर्शनेट असू शकतं. आणि नर्वस सिस्टमची डेव्हलपमेंट डॉर्फिझम मध्ये नॉर्मल असते सगळे रिफ्लेक्सेस सगळे ऍक्शन नॉर्मल असणार पण क्रिटिनिझम ते अबनॉर्मल असू शकतं. अशा प्रकारे डॉर्फिझम आणि क्रिटिनिझम आपण बघितले. त्यानंतर अजून डॉर्फिझमचेच काही प्रकार आहेत म्हणजे त्याच्यामध्ये अकॉन्ड्रोप्लाजिया हायपोकॉन्ड्रोप्लाजिया अँड डिॲस्ट्रॉफिक डॉर्फिझम असे 3 कॉमन फॉर्म्स आहेत डॉर्फिझमचे. त्याच्यातला आपण पहिला अकॉन्ड्रोप्लाजिया बघूया. तर अकॉन्ड्रोप्लाजियामध्ये काय होतं की ह्याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व करा हा जे तुम्ही डायग्राम बघता ही अकॉन्ड्रोप्लाजियाचा त्याच्यामध्ये बघा तुम्ही ही ट्रंक आहे ही ऍडल्ट म्हणजे नॉर्मल ह्युमन व्यक्तीसारखी त्याचं मिडल जे ट्रंक आहे त्याची हाईट ही नॉर्मल आहे पण हे जे लेग्स म्हणा किंवा त्याचे हात म्हणा तर हे काय झालेलं आहे त्याची हाईट कमी झाली त्याच्यामुळे स्पेसिफिकली म्हणजे मिडल जो ट्रंक आहे हा नॉर्मल आहे मिडल ट्रंक नॉर्मल आहे पण हातापायांची लांबी खुंटलेली आहे
अशा केस असे केस आपल्याला अकॉन्ड्रोप्लाझियामध्ये बघायला मिळतात. आता नावानुसारच अकॉन्ड्रो म्हणजे काय? कॉन्ड्रो म्हणजे काय काय डिनोट करतं? कार्टिलेज ला इंडिकेट करतो कॉन्ड्रो म्हणजे काय? की नसणार आहे, म्हणजे शब्दशः अर्थ घ्यायचं झाला तर काय होणार आहे? विदाऊट कार्टिलेज फॉर्मेशन. पण तसं काय होत नाही. अकॉन्ड्रोप्लाझियामध्ये काय होतं की जे पहिला आपले बोन काय असतात? कार्टिलेज असतात. त्याच्यानंतर काय होतं? ऑसिफिकेशन होतं. तर कार्टिलेजचं बोन मध्ये कन्व्हर्जन ह्या पर्टिक्युलर डिसीज मध्ये होत नाही. म्हणजे ऑसिफिकेशन ही जी प्रोसेस आहे ती पॉझिटिव्ह असते. त्यामुळे अशा प्रकारे अकॉन्ड्रोप्लाझिया म्हणजे स्पेसिफिकली जे लॉंग बोन्स आहेत, जे हातापायांचे जे लॉंग बोन्स आहेत, तिथलं ऑसिफिकेशन व्यवस्थित होत नाही. आणि त्याच्यामुळे ऑसिफिकेशन न झाल्यामुळे त्याची लांबी वाढत नाही आणि ते छोटेच राहतात हात. अशा प्रकारे अकॉन्ड्रोप्लाझियामध्ये आपल्याला बघायला मिळतात की त्याच्यामध्ये लिम्स म्हणजे हात आणि पाय हे शॉर्ट असतात. जे डोकं आहे हे शक्यतो मोठं असतं, लार्ज असतं. आणि बाकी इंटेलिजन्स आणि जो लाईफ स्पॅन आहे ते नॉर्मल असतो. बाकी सगळं नॉर्मल आहे, पण फक्त हातापायांची लांबी छोटी झालेली असते आणि डोक्याचा जो कम्पॅरेटिव्ह आकार असतो तो मोठा असतो. देन पुढचा एक प्रकार आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यासारखा ज्याचे हायपोकॉन्ड्रोप्लाझिया. आता अकॉन्ड्रोप्लाझियामध्ये हातपाय बारीक असतात. तर हायपोमध्ये काय होतं? सिमिलर कॅरेक्टरिस्टिक असते, अकॉन्ड्रोप्लाझिया सारखंच असतं. फक्त काय होतं त्याच्यामध्ये जो हेड साईज आहे जो मोठा असतो अकॉन्ड्रोप्लाझियामध्ये, तर हायपोकॉन्ड्रोप्लाझियामध्ये काय होतं? हेड साईज जो आहे तो सुद्धा नॉर्मल, फक्त हातपाय छोटे असतात. आणि डायस्ट्रॉफिक डॉर्फिझम जे आहे त्याच्यामध्ये बरेच म्हणजे स्केलेटल डिफॉर्मिटीज असतात. त्यानंतर अजून एक प्रकार आहे पुढच्या जाती पिच्युटरी डॉर्फिझम. तर ह्या प्रकारच्या डॉर्फिझम मध्ये काय असतं की पिच्युटरी ग्रोथ हार्मोन जे आहे त्याची डिफिशियन्सी असते. त्यामुळे त्याला आपण म्हटलेलं आहे पिच्युटरी डॉर्फिझम. अशा प्रकारे वेगवेगळे डॉर्फिझमचे प्रकार आपल्याला बघायला मिळू शकतात. देन काही जेनेटिक जे डिसऑर्डर्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला डॉर्फिझम बघायला मिळू शकतं. त्यातला आहे टर्नर सिंड्रोम. टर्नर सिंड्रोम मध्ये सुद्धा आपल्याला शॉर्ट स्टेचर बघायला मिळू शकतं. टर्नर सिंड्रोम म्हणजे काय? तर इट इज अ जेनेटिकल कंडिशन ज्याच्यामध्ये जेनेटिकली फिमेल आहे, पण त्याच्यामध्ये एक एक्स, जे आता फिमेल म्हणजे काय? सेक्स क्रोमोझोम जे आहे त्याच्यामध्ये 2 एक्स पाहिजे, बरोबर? एक्स वाय असेल तर मेल आणि एक्स एक्स असेल तर फिमेल. तर ह्या टर्नर सिंड्रोम मध्ये काय होतं की एक्स एक्स हे जे सेक्स क्रोमोझोमचं पेअर आहे त्याच्यामधला एक एक्स मिसिंग असतो. म्हणजे याचा कॅरियोटाईप कसा होणार आहे? 45X, म्हणजे 46XX ऐवजी 45X असं त्याचं कॅरियोटाईप असणार आहे. त्याला आपण म्हणणार टर्नर सिंड्रोम. त्याच्यामध्ये काय काय अजून आपल्याला अलाइड काय बघायला मिळतं? तर शॉर्ट स्ट्रक्चर असतं, पण वेब्ड नेक म्हणजे इथे बघा जे बदक बदकाची जर तुम्ही पाय बघितला तर त्याचे दोन म्हणजे बोटांच्या मध्ये कसं स्किन अटॅच असते तसं इथे वेब नेक असणार आहे. म्हणजे त्या प्रकारचं मानेला ऍडिशनल ग्रोथ असते. इथे बघा तुम्हाला इथे या डायग्राम मध्ये जास्त चांगलं बघायला मिळू शकते. वेब नेक म्हणजे जी बारीक मान पाहिजे इथे सुद्धा दिसून येऊ शकते तुम्हाला प्रॉपर. ही अशी मान आहे, स्टिल नॉर्मल मान अशी आहे, पण इथे जे ऍडिशनल जे ग्रोथ आहे तिथे जी बघायला मिळते दॅट इज वेब्ड पार्ट झाला तो. तर
टर्नर सिंड्रोम मध्ये शॉर्ट स्टेचर सोबतच वेब नेक असणार आहे. देन ब्रॉड चेस्ट ब्रॉड असणार आहे, म्हणजे मेल टाईप चेस्ट असणार आहे. वाईडली प्लेस्ड निपल्स हे लांब असणार आहेत एकमेकांपासून. देन जर सोनोग्राफी केली तर काय लक्षात येणार आहे, अंडर डेव्हलप ओव्हरीज अँड अदर गोनाडल स्ट्रक्चर्स, म्हणजे युटरस किंवा ओव्हरी, फॅलोपियन ट्यूब ह्याची डेव्हलपमेंट प्रॉपर झालेली नाही. अशा प्रकारचे बाकी इतर लक्षणे, म्हणजे फक्त शॉर्ट स्टेचर आहे म्हणजे टर्नर सिंड्रोम असं नाही, तर शॉर्ट स्टेचर आहे मग आपल्याला आपण सस्पेक्ट केलं की नाही टर्नर सिंड्रोम असू शकतो, फिमेल आहे, शॉर्ट स्टेचर्ड आहे, मग त्याच्या अलाईड कुठले कुठले आहेत हे आपण बघू. मग त्याच्यामध्ये वेब नेक सापडलं, ब्रॉड चेस्ट आहे, किंवा जे फिमेल सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते एवढे डेव्हलप आपल्याला दिसले नाही त्याच्यामध्ये, तर आपण काय सस्पेक्ट करू शकतो की हा हे टर्नर सिंड्रोम असू शकतो. बरोबर ना. मग टर्नर सिंड्रोम साठी जे काय जे डायग्नोस्टिक प्रोसिजर आहे हा पुढचा पार्ट आहे. पण केस टेकिंग करताना आपण असं करत जायचं की असं ही लक्षणं, त्याच्यानंतर आपण आपला जो सर्च आहे आजार शोधण्याचा तो आपण नॅरो करत गेलो आणि शेवटला मग एखादा डिसीज जो उरतो तेव्हा त्याचं मग कन्फर्मेटरी टेस्ट आपण नंतर करून, म्हणजे त्या डिसीजच्या अंडर केलं. अशा प्रकारे टर्नर सिंड्रोम. त्यानंतर अजून एक कंडिशन आहे ज्याच्यामध्ये शॉर्ट स्टेचर आपल्याला बघायला मिळू शकतो, दॅट इज प्रोजेरिया. हा अगदी तुम्ही पिक्चर बघितला असेल, अमिताभ बच्चनचा एक पिक्चर आला होता या डिसीज वरती, त्याचं नाव आहे प्रोजेरिया. त्याला काय म्हणतात, हचिन्सन गिलफोर्ड सिंड्रोम. त्याचं दुसरं नाव काय आहे, हचिन्सन गिलफोर्ड सिंड्रोम. म्हणजे जे तुम्ही हचिन्सनचं पुस्तक वापरता क्लिनिकल पॅथॉलॉजीसाठी किंवा क्लिनिकल एक्झामिनेशनसाठी, ते हचिन्सन नाव आणि गिलफोर्ड सिंड्रोम. तर ह्याच्यामध्ये काय होतं, ह्याच्यामध्ये हा एक जेनेटिक डिसऑर्डर आहे. ह्याच्यामध्ये जे प्रोटीन प्रत्येक सेलचा जो न्यूक्लियस आहे तो न्यूक्लियस त्या सेलमध्ये सेंटरला होल्ड करण्यासाठी एक प्रोटीन गरजेचं असतं, दॅट इज लॅमिन ए, त्या प्रोटीनचं नाव आहे. तर प्रोटीन जे गरजेचं आहे ते लॅमिन ह्या जीन मुळे ते प्रोटीन बनतं. तर ह्या लॅमिन ए जीन मध्ये जर म्युटेशन झालं, त्याच्यामध्ये जर चेंज झाला, तर काय होणार आहे, जे न्यूक्लियस सेंटरला होल्ड करण्याचे जे प्रोटीन आहे ते व्यवस्थित फॉर्म होत नाही, फॉल्टी प्रोटीन फॉर्म होतं. आणि जे फॉल्टी प्रोटीन फॉर्म होतं त्याला काय म्हटलेलं आहे, त्याला नाव दिलेलं आहे प्रोजेरिया. त्या प्रोटीन जो फॉल्टी प्रोटीन तयार होतं त्याचं नाव आहे प्रोजेरिन. त्याच्यामुळे ह्या डिसीजला नाव दिलेलं आहे प्रोजेरिया. मुळे जे होतं दॅट इज प्रोजेरिया. आता या प्रोजेरिनमुळे काय होतं, तर ती सेल अनस्टेबल होते आणि मग ती डिस्ट्रॉय होते. म्हणजे काय की ह्याच्यामुळे एजिंग प्रोसेस आहे, सेल डिस्ट्रक्शन फास्ट होतं, कारण न्यूक्लियस होल्ड होत नाही सेंटरला आणि सेल डिस्ट्रॉय होते. त्याच्यामुळे या प्रोजेरिन प्रोटीनच्या फॉर्मेशनमुळे एजिंग प्रोसेस फास्ट होते आणि अशा प्रकारचं प्रोजेरिया हा डिसीज डेव्हलप होतो. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला शॉर्ट स्टेचर बघायला मिळू शकतो. तर अशा प्रकारे आपण शॉर्ट स्टेचर हे कुठल्या कुठल्या डिसीज मध्ये बघायला मिळू शकतात, तर त्याचं एक आपण कॉमन कंडिशन्स बघितले. त्यानंतर याचे उलट म्हणजे टॉल स्टेचर असेल तर, म्हणजे जे नॉर्मल हाईट दिलेली आहे ज्या त्या एजनुसार, तर त्याच्यापेक्षा 2 हाईट जास्त असेल किंवा आपण कॉमनली 6.5 पावणे 7 फुटाच्या वरती असेल तर त्याला आपण टॉल स्टेचर असं म्हणू शकतो. तर ह्याचं इव्हॅल्युएशन कशा प्रकारे होतं, कशा प्रकारे इव्हॅल्युएशन आपण करायचं, तर त्याचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. पहिला दिलेला आहे इंडिकेशन फॉर टॉल स्टेचर इव्हॅल्युएशन. म्हणजे काय इंडिकेशन काय आहे, तर हाईट ही 2 अबाउ मीन फॉर एज. हे समजा 10 वर्ष वय असेल तर त्या 10 वर्षाला WHO चार्ट बघायचा, त्याच्यामध्ये किती हाईट
त्याच्यापेक्षा त्या हाईटपेक्षा त्या अपेक्षित हाईटपेक्षा 2 इंच जास्त हाईट असेल तर आपण सस्पेक्ट करू शकतो की आता याचं टॉल स्पेकर किंवा मिड पॅरा आई वडिलांच्या हाईट वरनं एक प्रोजेक्टेड हाईट केलेली असते. त्याचा पण चार्ट आपल्याला मिळतो. तर त्या चार्टनुसार त्याच्यापेक्षा प्रोजेक्टेड हाईटपेक्षा जर 2 इंच जास्त तिची हाईट झाली असेल तरी सुद्धा आपण सस्पेक्ट करणार की हा टॉल स्पेकरचा आहे. मग त्याच्यामध्ये जेव्हा आपण एक्झामिनेशन करणार तेव्हा सगळे एक्झामिनेशन नॉर्मल 2 इंच नॉर्मल सापडलं आणि दुसरे म्हणजे अबनॉर्मल वेडेवाकडं कुठलं हात पाय किंवा चेहरा त्याच्या डिसमॉर्फिक फीचर्स आपल्याला काही दिसले नाही तर ते काय असू शकतं कॉन्स्टिट्युशनल टॉल स्पेकर असू शकतं किंवा म्हणजे फॅमिलियर टॉल स्पेकर म्हणजे हेरिडिटरी असू शकतं बाय बर्थ जे काही टॉल्स नाही पण अनुवंशिक म्हणून तर त्या प्रकारचं ते एक एक फॅमिलीमध्ये हायटेड लोक असतात तर त्या प्रकारचे टॉल स्पेकर असू शकतं देन नॉर्मल एक्झाम असेल विदाउट डिसमॉर्फिक फीचर्स बट पण काय त्याच्यामध्ये आपल्याला बोन एज जे आहे ते ऍक्सिलरेटेड सापडलं त्यानंतर रिसेंट ग्रोथ स्पर्ट्स म्हणजे जेव्हा तुम्ही हे एक्झामिन करणार त्याच्या आधी काही स्पेसिफिक कालावधीमध्ये एकदम हाईट वाढली असं जर आपल्याला सापडलं तर ते कशामुळे असं असतं तर त्याच्यामध्ये ओबेसिटी प्रिकॉशियस प्युबर्टी अर्ली सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक म्हणजे वेळेपेक्षा आधी वयात येणं दोन ग्रोथ हार्मोन एक्सेस झालेला असू शकतो किंवा हायपरथायरॉइडिझम त्या व्यक्तींमध्ये डेव्हलप असू शकतो म्हणजे काय की एक्झामिनिंग जेव्हा तुम्ही टॉल स्पेकरचं करता तेव्हा ऍक्सिलरेटेड बोन एज म्हणजे किंवा रिसेंट ग्रोथ स्पर्ट म्हणजे 2 वर्षापूर्वीपर्यंत हाईट अगदी प्रॉपर वाढत होती त्यानुसार पण 2 वर्षातच अचानक एकदमच हाईट वाढली खूपच हाईट वाढली असं काय जर फाइंडिंग तुम्हाला हिस्ट्री मिळाली असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ओबेसिटी किंवा प्रिकॉशियस प्युबर्टी ग्रोथ हार्मोन आता प्रिकॉशियस प्युबर्टी सस्पेक्ट करणार वय अगदी 10 असेल 8 असेल 9 असेल तर तुम्ही सस्पेक्ट करणार 15-16 नंतर तुम्ही प्रिकॉशियस प्युबर्टी सस्पेक्ट करू शकत नाही कारण तोपर्यंत प्युबर्टी घ्यायला पाहिजे बरोबर तिथे तुम्ही ग्रोथ हार्मोन सस्पेक्ट करू शकता किंवा बघा येतो थायरॉइड फंक्शन वाढलेलं आहे थायरॉइड हार्मोन डिफ्युजन वाढलेलं आणि त्याच्यामुळे असं एकदम अचानक ग्रोथ कमी झाला असेल असं तुम्ही सस्पेक्ट करू शकता देन डिसमॉर्फिक फीचर असेल आणि पण प्रपोर्शनेट ग्रोथ असेल म्हणजे हातापायांची आणि मधल्या टर्मचं जर प्रपोर्शनेट ग्रोथ असेल तर त्याच्यामध्ये फ्रॅजल एक्स सिंड्रोम सेरेब्रल गिगॅन्टिझम किंवा विवर सिंड्रोम आहेत तर असे पॉसिबिलिटीज असतात आणि डिसमॉर्फिक फीचर विथ डिसप्रपोर्शनेट ग्रोथ म्हणजे डिसप्रपोर्शनेट ग्रोथ म्हणजे काय की जे ट्रंक आणि हातापायांचं जे प्रपोर्शन असतं त्याच्यामध्ये बिघाड झालेला आहे तर त्या केसेसमध्ये काय मार्फन सिंड्रोम होमोसिस्टिनेरिया बेकविक गुडमन सिंड्रोम किंवा क्लीन फिल्टर सिंड्रोम असे पॉसिबिलिटीज असू शकतात आता ह्याच्यातले जे कॉमनेस्ट काही इम्पॉर्टंट किंवा मेन जे कंडिशन्स आहेत ते आपण थोडं डिटेलमध्ये बघूया दॅट इज पहिला आहे गिगॅन्टिझम abnormal high linear growth due to excessive action of insulin like growth factor म्हणजे यांच्यामध्ये काय होतं की इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर आहे त्याचं एक्सेसिव्ह ऍक्शन होते आणि त्याच्यामुळे काय होतं लिनियर म्हणजे एका एक सरळ रेष मारल्यासारखी उंची वाढते म्हणजे शोल्डर ब्रॉड राहत नाही हिप ब्रॉड होत नाही पण वर्टिकल हाईट जास्त वाढते गिगॅन्टिझम मध्ये हे दोन्ही तिन्ही डायग्राम्स मध्ये तुम्हाला पिक्चर्स मध्ये एक्झाम्पल्स बघायला मिळतील देन पुढचं आहे ऍक्रोमेगली एक आहे त्याच्यामध्ये सुद्धा गिगॅन्टिझम मध्येच येतं ऍक्रोमेगली इट इज द सेम डिसऑर्डर ऑफ जो आपण इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर बघितलेला आहे त्याचाच डिसऑर्डर आहे
त्याचं सिक्रिशन जे आहे IGF-1 इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर 1 त्याचं सिक्रिशन वाढतं ॲक्रोमेगॅलीमध्ये बट ऑफकोर्स आफ्टर द ग्रोथ प्लेट कार्टिलेज फ्युजेस इन अडल्टहुड. म्हणजे याच्यामध्ये काय असतं की जेव्हा ग्रोथ प्लेट फ्युजन होतं एपिफिजियल फ्युजन होतं ते झालं तर त्याच्यानंतर काय होणार आहे लिनियर हाईट जास्त वाढणार नाही पण त्याचं रुंदी पण वाढणार त्याची. हे ॲक्रोमेगॅलीमध्ये आपल्याला अशा प्रकारचं हाईट वाढलेली दिसू शकते. म्हणजे ज्याच्यामध्ये काय होतं की प्युबर्टी नंतर अशा प्रकारचं जेव्हा IGF-1 सिक्रिशन एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये होतं त्या कंडिशन ॲक्रोमेगॅली डेव्हलप होते आणि बाय बर्थ म्हणजे ते एपिफेजियल ग्रोथ प्लेट जे आहेत त्या फ्यूज व्हायच्या आधीपासून जर ग्रोथ फॅक्टर एक्सेस अमाऊंट मध्ये जर सिक्रेट झालं तर गिगॅन्टिझम डेव्हलप. मग त्याच्यामध्ये एक फ्रॅजाईल एक्स सिंड्रोम म्हणून आहे. इट इज अ जेनेटिक डिसऑर्डर. त्याच्यामध्ये आपल्याला मेंटल रिटार्डेशन पण बघायला मिळतं फ्रॅजाईल एक्स सिंड्रोम मध्ये. त्यानंतर सेरेब्रल गिगॅन्टिझम म्हणून एक प्रकार आहे. दॅट इज जेनेटिकल डिसऑर्डर कॉज्ड बाय म्युटेशन इन NSD1 जीन. NSD1 नावाचा जीन जो आहे क्रोमोझोम S वर जो असतो त्याच्यामध्ये म्युटेशन झाल्यामुळे अशा प्रकारचा सोटोस सिंड्रोम म्हणतात त्याला. दॅट इज सेरेब्रल गिगॅन्टिझम बघायला मिळतं. हे जे सेरेब्रल गिगॅन्टिझमचे जे मुलं असतात ते ऍट द टाइम ऑफ बर्थ त्याच वेळेस त्यांचे ते जास्त उंचीचे असतात, जास्त वजनाने जास्त असतात आणि त्यांचं जे हेड असतं ते मोठं असतं. त्याला काय म्हणतो आपण मॅक्रोक्रॅनिया. MACRO मॅक्रोक्रॅनिया CRANIA म्हणजे मोठं डोकं असतं त्यांचं ऍट द टाइम ऑफ बर्थ. आणि त्यासोबतच त्यांच्यामध्ये कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट दिसायला बघायला मिळते. डिलेड मोटर कॉग्निटिव्ह सोशल डेव्हलपमेंट असते. हायपोटोनिया असतो म्हणजे लो मसलचा जो टोन आहे तो कमी असतो. स्पीच इम्पेअरमेंट्स आपल्याला या जे सेरेब्रल गिगॅन्टिझम मध्ये बघायला मिळतात. ऑकवर्ड गेट असते, अनयुज्युअल अग्रेसिव्हनेस बघायला मिळतं. इरिटेबिलिटी या पेशंट्स मध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. तर हा एक प्रकार झाला सेरेब्रल गिगॅन्टिझम. त्यानंतर पुढचा कॉमन जो डिसीज आहे दॅट इज मार्फन सिंड्रोम. हा एक इनहेरिटेड डिसऑर्डर आहे विच अफेक्ट्स कनेक्टिव्ह टिश्यू स्पेसिफिकली फायबर्स दॅट सपोर्ट अँड एंकर युअर ऑर्गन्स अँड अदर स्ट्रक्चर इन युअर बॉडी. म्हणजे जे फायबर्स आहेत जे आपले ऑर्गन्सला आणि बाकीच्या स्ट्रक्चरला सपोर्ट करतात तर त्या फायबर्स किंवा त्या कनेक्टिव्ह टिश्यूचा मध्ये बिघाड झाल्यामुळे अशा प्रकारचा आपल्याला मार्फन सिंड्रोम बघायला मिळतो. मोस्टली याच्यामध्ये हार्ट, आईज, ब्लड वेसल, स्केलेटन म्हणजे स्केलेटन वर तर परिणाम झालेला असतो. त्यासोबतच हार्टवर, आईजवर, ब्लड वेसल्सवर परिणाम झालेला बघायला मिळू शकतो. मार्फन सिंड्रोम मध्ये उंची तर वाढलेली असतेच त्यासोबतच बारीक असतो माणूस, जाड नसतो. तो व्यक्ती बारीक असतो, थिन असतो विथ डिस्प्रपोर्शनेटली लॉंग आर्म्स. म्हणजे त्याचे हात इथे बघा तुम्हाला डायग्राम पिक्चर मध्ये दिसेल त्याचे हात आणि पाय अगदी ताडी पैलवान असल्यासारखा आहे आणि हात आणि पाय स्पेसिफिकली खूप लांब आहे. ट्रंक बऱ्यापैकी छोटी आहे, मिडल जी ट्रंक आहे ती, पण हात पायच खूप लांब आहे आणि ते खूप थिन पण आहे. आणि त्याचप्रमाणे फक्त हात पाय लांब नाही तर त्याचे हाताची बोट, पायाची बोट हे सुद्धा लांब असतात, म्हणजे त्याची लेंथ जास्त असते. अशा प्रकारचा हा मार्फन सिंड्रोम आहे. त्यानंतर
दुसरा एक कॉमन कारण असतं दॅट इज क्लीन फिल्टर सिंड्रोम. हा आजार सुद्धा जेनेटिकल कंडिशन आहे, जेनेटिकल कंडिशन आहे, ज्याच्यामध्ये जेव्हा म्युटेशन होतं सेक्स क्रोमोझोमचं, तर सेक्स क्रोमोझोम मध्ये म्युटेशन होतं. म्हणजे तिथे काय होतं की एक्स वाय आहे, पण जो एक्स आहे त्याच्यामध्ये एक ऍडिशनल एक्स क्रोमोझोमची कॉपी आलेली असते, म्हणजे डबल एक्स वाय असं त्याचं कॅरोटाईप असणार आहे. क्लीन फिल्टर सिंड्रोम म्हणजे टेक्निकली एक्स वाय आहे, त्याच्यामुळं मेल कन्सिडर केलं जाणार, बॉय म्हणून कन्सिडर केलं जाणार, पण त्याच्यामध्ये सेक्स क्रोमोझोम एक्स जो आहे तो एकच असायला पाहिजे. पण या कंडिशन्स मध्ये काय असतं की एक्स्ट्रा कॉपी असते एक्स क्रोमोझोम, म्हणजे 2 एक्स प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये अलाइड उंचीसोबतच दुसरे सिम्पटम्स काय बघायला मिळणार तुम्हाला? लॅक ऑफ बियर्ड, दाढी किंवा बॉडी हेअर्स कमी असणार आहे. ब्रेस्ट डेव्हलपमेंट बघायला मिळणार आहे, गॅयनेकोमॅस्टिया. त्यानंतर लॉंग आर्म, लॉंग लेग्स, म्हणजे हात आणि पाय जास्त असणार आहे. हिप जे आहे ते फिमेल सारखं असणार आहे. अँड लॅक ऑफ क्युबिक हेअर. टेस्टिस जे आहे त्याचा आकार कमी असणार आहे, आणि त्या केसेसमध्ये तुम्हाला इनफर्टिलिटी पण बघायला मिळणार. क्लीन फिल्टर सिंड्रोम हा माझ्या मते आपण मेल इनफर्टिलिटीच्या वेळेस सुद्धा हा बघितलेला आहे. तर अशा प्रकारचं स्ट्रेचर मध्ये टॉल स्ट्रेचर आणि शॉर्ट स्ट्रेचर हे आपले दोन्ही बघून झालेले आहेत. त्यानंतर पुढे काय म्हणजे स्ट्रेचर बघितला, आपण चेहरा बघितला, स्पीकर बघितलं, कपडे बघितले, त्याचं चालण्याची स्टाईल बघितली. तर आता काय स्मेल येणार आहे तुम्हाला. पेशंट आल्यानंतर स्पेसिफिक स्मेल येऊ शकतो, तर त्याच्यावरनं तुम्हाला काही अंदाज बांधू शकता. तर डेफिनेटली जर कोण दारू पिऊन आला असेल तर ते दारूचा वास येणार तुम्हाला. स्मेल ऑफ अल्कोहोल. कोण स्मोकिंग करून आला असेल तर ते त्या प्रकारचं स्मेल येणार तुम्हाला. किंवा कॅनॅबिस म्हणजे कोण गांजा ओढत असेल, कन्झम्पशन करत असेल, तर त्यासारखा त्या स्मेल तुम्हाला येणार. आणि त्याच्यावरनं तुम्ही ठरवू शकता अल्कोहोलचा वास येतोय आपल्याकडे येताना सुद्धा, म्हणजे हा दिवसभर दारू पित असतो, म्हणजे अल्कोहोलिक इंटॉक्सिकेशन ह्याला असणार आहे. आणि अल्कोहोलचे जे सगळे साईड इफेक्ट्स आहेत ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार त्या केसमध्ये. त्यानंतर फ्रुटी स्मेल, म्हणजे फळांसारखा गोडसर स्मेल जर तुम्हाला आला तर तो कशामुळे असतो? तो मोस्टली प्रेझेन्स ऑफ किटोन्स मुळे असतो. स्वीट स्मेल म्हणजे जसं तुमचं नेल पेंट वॉर्निश असतं, रिमूव्हर, नेल पेंट रिमूव्हर जे आहे तसा ह्याचा वास असतो थोडासा. तसा वास जर त्या बॉडीचा येत असेल, त्या पेशंटचा येत असेल, तर तुम्ही सस्पेक्ट करू शकता की ह्याच्या बॉडीमध्ये किटोन्स जास्त प्रमाणात आहेत. आता किटोन्स जास्त प्रमाणात कुठल्या कंडिशन मध्ये असू शकतात? तर डायबेटिक किटो ऍसिडोसिस. हे काय की जेव्हा शुगर लेवल, आपण हे बघितलेलं आहे डायबेटिक किटो ऍसिडोसिस, डायबेटिस मेलाइटस मध्ये जे आपण प्रमेयानंतर बघितलेलं आहे मॉडर्नचा पार्ट. त्याच्यामध्ये शुगर लेवल, एक्सेसिव्ह शुगर वाढली जास्त 400 450 झाली तर त्याच्यामध्ये ऍसिडोसिस डेव्हलप होते आणि किटोनचं फॉर्मेशन पण होतं. आणि त्यामुळे जी कंडिशन अराईज होते त्याला आपण म्हणतो डायबेटिक किटो ऍसिडोसिस, व्हेरी हाय शुगर. तर त्या कंडिशन्स मध्ये सुद्धा तुम्हाला त्या पेशंटचा म्हणजे कधी कधी काय होतं काहीच कळत नाही त्याला डायग्नोस होत. आणि अशा घडलेल्या केसेस आहेत की ऍडमिट केला पेशंट आणि हा डायग्नोसिस होत नाहीये पेशंट, आणि सडनली एक फिजिशियन, दुसरा कोणतरी फिजिशियन आलेला असतो, तेव्हा तुम्ही बघा हा पेशंट, तुम्हाला काय याच्यामध्ये डायग्नोसिस होतं आणि तो येतो आणि त्याचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असतो. प्रत्येकाचं तो फ्रेश अँगलनी जर बघायला जातो तर त्याला पहिल्याच अटेम्प्ट मध्ये लगेच वास येतो, त्या फ्रुटी स्मेल येतो, आणि तो तिथेच मग नाही बाबा याची शुगर वाढली असेल आणि तुम्ही त्याला शुगर करून, म्हणजे एवढी सिंपल गोष्ट आहे. पण त्याच्यामुळे एखादं डायग्नोसिस खूप म्हणजे सगळेजण शोधून थकलेत, तर असे डायग्नोसिस सुद्धा तुम्ही इझिली करू शकता. पण
जेव्हा पेशंट बघताय तुम्ही तेव्हा तुम्ही सगळे तुमचे सेन्सेस अलर्ट पाहिजे की बाबा तो दिसतोय कसा, त्याचा कलर कसा आहे, त्याचा वास कसा येतो, इथून तुम्ही चालू करायला पाहिजे. म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम काय होतं की तो जे कंप्लेंट सांगतो की पोट दुखतंय, डोकं दुखतंय, मग मोस्ट ऑफ द डॉक्टर्स काय करतात की त्या अनुषंगानेच विचार करतात. म्हणजे ऑब्झर्वेशन जास्त करतच नाही. हा बा म्हणजे हे कंप्लेंट्स आहेत तर हाच डिसीज असू शकतो. तर असं न करता तुम्ही चांगलं ऑब्झर्वेशन ठेवा आणि बेसिक पासून स्कॅन सुरुवात करा. त्यानंतर म्हणजे अमोनिया लाईक स्मेल तुम्हाला बघायला मिळू शकतो, वास येऊ शकतो पेशंट मधनं. तर त्या केस म्हणजे जर लिव्हर फेल्युअर असेल, हेपॅटिक फेल्युअर असेल किंवा युरेमिया जर असेल तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचं तुम्हाला मावसी म्हणजे कुबट वास किंवा एक जसं युरेनल्स जे आहेत, मुताऱ्या ज्या आहेत तिथून कसा वास येतो अमोनिया लाईक स्मेल, तर तसा वास जर त्या बॉडीचा येत असेल तर तुम्ही काय सस्पेक्ट करणार की बाबा ह्याच्या लिव्हरला काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा किडनीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, हेपॅटिक फेल्युअर असू शकतो किंवा युरेमिया. देन फाऊल स्मेलिंग बिल्चिंग म्हणजे तुझा ढेकर अगदी घाण वास येणारा ढेकर जर असेल त्याच्यामध्ये, तर अशा पेशंट मध्ये तुम्ही गॅस्ट्रिक आउटलेट ऑब्स्ट्रक्शन आहे, म्हणजे त्याच्या स्टमक मधनं अन्न पुढे जात नाही, इंटेस्टाईन मध्ये जात नाही किंवा पोट साफ होत नाही, असे बऱ्याच प्रकारचे गॅस्ट्रिक आउटलेट ऑब्स्ट्रक्शन असू शकते. त्यानंतर हेलिटोसिस. हेलिटोसिस म्हणजे काय, तोंडाचा घाण वास येणार, कॉमन हे आहे. तर असा वास येत असेल तर तुम्ही काय सस्पेक्ट करणार, तर जे लंग डिसिजेस झालेले असतात पेशंटला सपोरेटिव्ह, म्हणजे ज्याच्यामध्ये लंग डिसीज मध्ये पण लंग्स मध्ये पण फर्स्ट फॉर्मेशन झाला असेल, अशा लंग डिसीज मध्ये ज्या डिसीज मध्ये फर्स्ट फॉर्मेशन आहे अशा केसेस मध्ये तोंडाचा घाण वास येऊ शकतो. बट हे रेअर कंडिशन्स आहेत. मोस्ट ऑफ द टाइम्स तोंडाचा घाण वास हा जिंजिवायटिसमुळे, म्हणजे दातांचे खाली जे हिरडे आहेत त्याच्यामध्ये, दाताच्या आणि हिरड्याच्या मध्ये जर गॅप आला असेल आणि तिथे जर काही नॉनव्हेज खाल्ला त्याचे तुकडे गेले किंवा व्हेज खाल्ला किंवा भाजीचे काही तुकडे जाऊन बसले आणि तुमच्या हिरड्या सुजल्या आणि तिथे इन्फेक्शन झालं, तर त्याला आपण काय म्हणतो, जिंजिवायटिस. तर त्याच्यामुळे सुद्धा घाण वास येऊ शकतो. अँड जिंजिवायटिस काय होऊ शकतं, तर ड्यू टू पुअर डेंटल हायजीन, म्हणजे दात किंवा जे ओरल कॅव्हिटी आहे त्याचं व्यवस्थित हायजीन जर मेंटेन केलं जात नसेल तर अशा प्रकारचं तुम्हाला कंडिशन्स बघायला मिळणार. त्यानंतर ऑफेन्सिव्ह स्मेल म्हणजे अगदी घाणेरडा वास, खूप असा तुम्हाला उलटी येईल असा वास जर असेल तर त्या केसेसमध्ये तुम्हाला तुम्ही सस्पेक्ट करू शकता की बाबा ह्याला काहीतरी हे कधी येतो अशा प्रकारचा वास, तर सपोरेटिंग ब्रेस्ट कार्सिनोमा असेल, म्हणजे एखाद्या पेशंटला ब्रेस्टला सिया आहे आणि लास्ट स्टेजला आहे आणि त्याच्यामध्ये तो जो ट्युमर आहे ब्रेस्टचा जो सीए डेव्हलप झालेला असतो, कॅन्सर डेव्हलप झालेला असतो, त्याच्यामध्ये लास्ट स्टेजला काय होतं, तिथे जखम होते, तिथे खड्डा पडतो आणि त्याच्यामधनं मग घाण बाहेर पडते. तर त्या केसमध्ये सुद्धा असा अगदी ऑफेन्सिव्ह म्हणजे खूप घाणेरडा वास असू शकतो किंवा गँग्रेनस अल्सरेशन असेल, म्हणजे एखाद्या ठिकाणी अल्सरेशन आणि गँग्रीन झालं असेल किंवा डायबिटिक वुंड असेल आणि त्याच्यामध्ये इन्फेक्शन झालं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय घाणेरडा वास तिथं तुम्हाला येऊ शकतो. तर तुम्ही त्या प्रकारे सस्पेक्ट करू शकता की बाबा वुंड आहे, घाणेरडा वास आहे आणि वुंड आहे, तर याला बाबा डायबिटीस, त्याची शुगर लेवल चेक करून घ्यायला पाहिजे, डायबिटीस असण्याची शक्यता जास्त आहे. तर अशा प्रकारे स्मेलवरनं किंवा ऑर्डरवरनं सुद्धा तुम्ही काही निष्कर्ष काढू शकता. त्यानंतर फिशी स्मेल असेल, जे माशासारखा काही वास येत असेल तर तो इन केस ऑफ ॲबनॉर्मल वजायनल डिस्चार्ज, म्हणजे जे पाळीचा किंवा व्हाईट डिस्चार्ज वगैरे काही मुलींमधनं किंवा लेडीजमधनं जास्त येतो, तर त्याच्यामध्ये जर इन्फेक्टिव्ह त्याच्यामध्ये पॅथॉलॉजी असेल तर अशा प्रकारचा माशासारखा वास त्यांच्या शरीराचा येऊ शकतो. तर त्या ऑर्डरवरनं तुम्ही त्या त्या गोष्टी सस्पेक्ट करू शकता. देन त्याच्या पुढे आहे स्किन. त्यानंतर तुम्ही काय ऑब्झर्व करणार,
की बाबा त्याचा त्वचेचा रंग काय आहे, कलर कसा आहे स्किनचा, किंवा कलर म्हणा, किंवा त्या स्किनवर काय डाग आहेत का, काय सूज आहे का, किंवा त्याचे सुरकुते जास्त पडलेले आहेत का, त्याचं म्हणजे त्याचं कसं आहे कॅरेक्टरिस्टिक स्किनचं, तर हे सगळं तुम्ही ऑब्झर्व करा. तर त्याच्यामध्ये मेन पॉइंट काय आहे, कलर आहे, स्किन कलर. आता स्किन कलर हा कशापासून बनतो, तुम्ही फिजिओलॉजी तुम्ही बघितलं असेल तर मेलॅनिन आणि त्यासोबत जे काही एक्झोजेनस पिगमेंट्स आहेत जसं कॅरोटीन आहे किंवा अजून काही दुसरे पिगमेंट्स आहेत, तर ते आणि मेलॅनिन आणि काही प्रमाणात किती टक्के तिथे ऑक्सिजनेटेड हिमोग्लोबिन आहे किंवा डिऑक्सिजनेटेड हिमोग्लोबिन आहे, ह्या सगळ्यांचं जेव्हा ऍडिशन करणार, किती मेलॅनिन आहे, मग बाकी दुसरं कुठलं पिगमेंट आहे का, आणि त्याच्यात त्यासोबतच तिथे ऑक्सिजनेटेड हिमोग्लोबिन किती आहे आणि डिऑक्सिजनेटेड हिमोग्लोबिन किती आहे, तर ह्या सगळ्याचं जेव्हा प्लस मायनस होणार तर त्यामधून एक स्किन कलर डेव्हलप, म्हणजे तुमचा स्किन कलर हे काय काय रिफ्लेक्ट करतं, द पर्सेंटेज किंवा द अमाऊंट ऑफ मेलॅनिन पिगमेंट, अमाऊंट ऑफ एक्झोजेनस पिगमेंट अँड पर्सेंटेज ऑफ ऑक्सिहिमोग्लोबिन और डिऑक्सिहिमोग्लोबिन, ह्या सगळ्याचा आउटपुट तुमचा जो कलर आहे स्किनचा तो असतो. स्किन कलर मध्ये आता ह्या मेलॅनिन मध्ये बिघाड झाला किंवा दुसरे पिगमेंट्स आले किंवा हिमोग्लोबिन ऑक्सिजनेटेड कमी झाला, वाढला, तर त्याच्यानुसार त्या स्किनच्या कलर मध्ये आपल्याला चेंजेस बघायला मिळतात, बरोबर. तर ते कुठले कुठले किंवा कुठल्या कुठल्या कंडिशन्स आपल्याला बघायला मिळू शकतात, तर काही कॉमनेस्ट आपण बघायचं आहे, दॅट इज विटिलिगो, किंवा त्याला आपण लिपोडर्मा म्हणतो, कोड जो बोली भाषेत आपण बोलतो. तर ह्याच्यामध्ये काय होतं, डिपिगमेंटेशन तुम्हाला बघायला मिळतं. ही विटिलिगो इज अ ऑटो इम्युन कंडिशन आहे. ऑटोइम्युनिटी आपण बघितलेली आहे. तर त्याच्यामध्ये काय असतं, ऑटोइम्युनिटीमध्ये आपलीच इम्युन सिस्टीम आपल्याच काही बॉडी पार्ट्स किंवा बॉडी सेल्स म्हणा किंवा टिश्यू म्हणा, त्याच्यावर ह्या फॉरेन बॉडीज आहेत असं समजून त्याच्यावर अटॅक करायला चालू करतो. तर विटिलिगो मध्ये काय होतं, मेलॅनिन जे पिगमेंट आहे त्याच्या विरोधातच आपली इम्युन सिस्टीम ऍक्टिव्हेट होते आणि त्या मेलॅनोसाइट्स आहेत ज्या ह्या मेलॅनिन पिगमेंट तयार करतात, तर त्यालाच डिस्ट्रॉय करायचं काम चालू होतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, जिथं जिथं अशा प्रकारचं डिस्ट्रक्शन होणार तिथं कलर जो आहे तो अशा प्रकारचं डिपिगमेंटेशन, म्हणजे पिगमेंटेशन कुणामुळे होतं, मेलॅनिन पिगमेंटेशन, पिगमेंटमुळं मोस्टली मेलॅनिन पिगमेंटमुळेच पिगमेंटेशन होतं, म्हणजे त्याचं कलरेशन होतं स्किनचं. तर ते जे मेलॅनोसाइट्सचं डिस्ट्रक्शन झाल्यामुळे ऑटोइम्युनिटीमुळे तिथलं काय होणार आहे, डिपिगमेंटेशन, म्हणजे तिथला कलर निघून जातो आणि मग हा असा पांढरा पट्ट कलर तिथे डेव्हलप होतो. तर अशा केसमध्ये असं आपल्याला विटिलिगो या ऑटोइम्युन कंडिशन मध्ये बघायला मिळतं. त्यानंतर त्यासारखा दुसरा एक डिसीज आहे, दॅट इज अल्बिनिझम. हा अनुवंशिक इनहेरिटेड डिसीज आहे. तर ह्याच्यामध्ये काय आहे की ऑटोइम्युन वगैरे काय, इम्युनिटी वगैरे काय नसते, तर बाय बर्थ कंजेनायटल ह्याच्यामध्ये मेलॅनिनच नसतं किंवा खूप कमी प्रमाणात मेलॅनिन प्रेझेंट असतं, त्याच्यामुळे स्किन पूर्ण पांढरी झालेली असते. म्हणजे विटिलिगो मध्ये कसं की जिथे जिथे मेलॅनोसाइट डिस्ट्रक्ट होणार तिथे व्हाईट पॅचेस डेव्हलप होणार. तर अल्बिनिझम मध्ये काय आहे की केस, भुवया, दाढी, मिशी सगळंच पांढरपट्ट झालेलं आहे. ऍब्सोल्यूट अब्सेन्स ऑफ मेलॅनिन असतो किंवा बाय बर्थच मेलॅनिन पिगमेंट हे खूप कमी आहे अल्बिनिझम या कंडिशन मध्ये. त्यानंतर हायपर पिगमेंटेशन असू शकतं, म्हणजे आता आपण काय बघितलं, डिपिगमेंटेशन म्हणजे जे कलर आहे तो कमी, पांढरा कलर जिथे झालेला आहे, काही पॅचेस डेव्हलप झालेले त्या केसेस बघितल्या. त्याच्या उलट पण होऊ शकतं, म्हणजे डार्क कलर पण डेव्हलप होऊ शकतो, तर त्याला काय म्हणतात, हायपर पिगमेंटेशन. तर हायपर पिगमेंटेशन हे कॉमनली आपल्याला कशिंग सिंड्रोम मध्ये बघायला मिळू शकतं. त्याच्यामध्ये काय होतं की एसीटीएच जे आहे, म्हणजे ऍड्रेनो कार्टिकोट्रॉपिक हार्मोन जे आहे,
त्याचं एक्सिस या पिट्युटरी हार्मोनचं एक्सिस मध्ये एक्सेस झालेला आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि हा कुठल्या आजारामध्ये होतो तर अशा प्रकारचे एसीपीएस ओव्हर प्रोडक्शन कशिंग सिंड्रोम मध्ये आपल्याला किंवा कशिंग डिसीज मध्ये बघायला मिळतं. त्याच्यामध्ये टिपिकल होतं की जिथे बोटांची पेरं आहेत किंवा स्पेसिफिकली इथं बघा या राईट साईडच्या डायग्राम मध्ये या डायग्राम मध्ये इथे बघा मानेला बघा मानेच्या इथे हायपर पिगमेंटेशन झालेलं आहे, मान काळवंडलेली आहे किंवा कधी कधी जे स्किनचे फोल्ड्स असतात म्हणजे मानेला म्हणा किंवा कमरेला म्हणा किंवा काठीमध्ये जिथे फोल्ड्स जे फोल्ड असतात. आता इथे बघा हा इथे तुम्हाला फोल्ड दिसून मानेला तर तिथं स्पेसिफिकली डीप म्हणजे हायपर पिगमेंटेशन असतं, तिथं काळसरपणा डेव्हलप झालेला असतो किंवा जे बोटांचे पेरं आहेत तिथे जे स्किन फोल्ड्स असतात इथे बघा ह्या इथे तुम्हाला बोटांच्या पेरांचे स्किन फोल्ड्स मध्ये अशा प्रकारे हायपर पिगमेंटेशन तुम्हाला बघायला मिळू शकतं. म्हणजे तेवढाच पार्ट तिथं जिथे जिथे ते फोल्ड्स आहेत तिथे तिथे काळा रंग डेव्हलप झालेला असतो. त्यानंतर अशा प्रकारचं हायपर पिगमेंटेशन तुम्हाला हार्मोनल इम्बॅलन्समुळे बघायला मिळू शकतो. दॅट इज प्रेग्नन्सीमुळे किंवा जे बर्थ कंट्रोल मेजर्स आहेत दॅट इज ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह तर त्याच्यामुळे सुद्धा अशा प्रकारचं हायपर पिगमेंटेशन बघायला मिळू शकतं. हे स्पेसिफिकली चेहऱ्यावरती होतं, त्याला आपण बोलीभाषेत काय म्हणतो वांग म्हणतो, बरोबर. तुम्ही बऱ्याच त्यांनी म्हणजे बघितलं पण असेल अशा प्रकारचे वांग आलेलं बऱ्याच लेडीज मध्ये. तर हे स्पेसिफिकली हे काय होतं ड्यू टू हार्मोनल इम्बॅलन्स आणि मोस्ट ऑफ द टाइम हे वांग तुम्हाला प्रेग्नन्सी नंतर बायकांमध्ये झालेलं बघायला मिळेल किंवा ज्या लेडीज बर्थ कंट्रोल मेजर म्हणून जे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स येतात त्याचा वापर करतात तर त्यांच्यामध्ये अशा प्रकारचा प्रोलेझमा तुम्हाला बघायला मिळू शकतो. हे कॉमनली तुम्हाला आजकाल बघायला मिळू शकतो. त्याप्रमाणेच प्रेग्नन्सीमध्ये जे हायपर पिगमेंटेशन होतं म्हणजे जे ब्रेस्टचे निपल आहेत त्याचा जो एरिओला आहे तिथे डार्कनेस होतो किंवा ॲक्झिलामध्ये हायपर पिगमेंटेशन बघायला मिळू शकतं. जी जेनायटल स्किन आहे म्हणजे वजानाच्या इथे जी स्किन आहे ती डार्क झालेली बघायला मिळू शकते. देन लिनिया अल्बा म्हणजे जे अंबिलिकस आहे तिथून जी खाली लाईन गेलेली आहे सेंटरला एक उभी रेष गेलेली असते तर तिथे डार्क लाईन डेव्हलप होते, त्याला लिनिया अल्बा किंवा लिनिया नायग्रा म्हणतो आपण. प्रेग्नन्सी मध्ये अशी इथे या डायग्राम मध्ये बघायला मिळते. अशा प्रकारचं हायपर पिगमेंटेशन तुम्हाला लोअर ऍब्डॉमिन मध्ये अंबिलिकसच्या खाली बघायला मिळू शकतं ड्यू टू प्रेग्नन्सी. हे नॉर्मली बघायला मिळू शकतं, हे काही ऍबनॉर्मल फाइंडिंग नाही आहे. त्यानंतर किमोक्रोमॅटोसिस मध्ये अशा प्रकारचं हायपर पिगमेंटेशन तुम्हाला बघायला मिळू शकतं. हे बघा इथे हे जे आहे सर्कल मध्ये हा हायपर पिगमेंटेड हा दिसतो तुम्हाला आणि हा नॉर्मल कलर दिसतो. अशा प्रकारचं किमोक्रोमॅटोसिस म्हणजे काय की काही इनहेरिटेड अनुवंशिक कंडिशन्स मध्ये काय होतं आयर्न म्हणजे लोहाचं जे अब्सॉर्प्शन आहे त्याच्यामध्ये फॉल्ट असतो. त्याच्यामुळे काय होतं एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये आयर्न ऍब्सॉर्ब केलं जातं फूड म्हणून. ठराविक आपलं प्रत्येक जे मेटल आहे किंवा जे मिनरल आहे ते ऍब्सॉर्ब करण्याचं आपल्या इंटेस्टाईनची एक ठराविक कॅपॅसिटी आहे. तर ह्या केसेसमध्ये काय होतं की ती जी कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये बिघाड होऊन अतिरिक्त प्रमाणात लोहाचं ऍब्सॉर्प्शन आणि त्याच्यामुळे काय होतं मग आयर्न अक्युम्युलेशन होतं एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये आपल्या बॉडीमध्ये आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं हायपर पिगमेंटेशन आपल्याला डेव्हलप झालेलं बघायला मिळू शकतं. त्या कंडिशनला काय म्हणतात हेरिडेटरी
हिमोक्रोमॅटोसिस. त्यानंतर अशा प्रकारचं हायपर पिगमेंटेशन किंवा वेगळ्या प्रकारचं पिगमेंटेशन तुम्हाला कॅरोटीन नावाचं जे पिगमेंट आहे, जे आपण आधी पण बघितलं असेल गाजरामध्ये असते जास्त प्रेझेंट, तर त्याचं एक्सेसिव्ह जर इंजेक्शन झालं आपल्याकडनं ओरली किंवा त्या पेशंटकडनं, तर आणि एनी हाऊ ते जर कॅरोटीन नावाचं पिगमेंट जास्त अक्युमुलेट झालं स्किन मध्ये, तर त्या कंडिशनला काय म्हणणार आपण, हायपर कॅरोटेनिमिया असं त्याला टर्म करणार. आणि त्या केसमध्ये येलोइश डिस्कलरेशन आपल्याला बघायला मिळणार हातापायांवरती किंवा फेस वरती अशा प्रकारचं डिस्कलरेशन. इथं बघा, इथं आहे येलोइश ऑरेंज कलरचं कलर इथं आपल्याला बघायला मिळतो. हे असं हायपर कॅरोटेनिमिया या कंडिशन मध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यासोबतच स्किनवरती जे स्पेसिफिक एक हिमोसाइडर म्हणजे हिमोग्लोबिनचं डिस्ट्रक्शन होतं आणि त्याच्यामुळे तिथे त्याचं जे हिमोग्लोबिनचे जे डिस्ट्रक्शन झाल्यावर जे पाच जे तिथे रेसिड्यू शिल्लक राहणार आहे, तर त्याच्यामुळे हायपर पिगमेंटेशन डेव्हलप होतं. त्याला आपण म्हणतो हिमोसिडेरी ड्यू टू ब्रेकडाऊन ऑफ हिमोग्लोबिन. आणि त्याचं मग डिपॉझिशन झाल्यामुळे हायपर पिगमेंटेशन होतं. अशा प्रकारचं हायपर पिगमेंटेशन हे स्पेसिफिकली आपल्याला जे तुम्ही गावाकडे बघितलं असाल की ज्या 2 पिढ्या आधी म्हणजे तुमच्या आजी किंवा पणजींच्या पिढीतल्या बायका ह्या काय करायच्या, चुलीच्या जवळ बसून स्वयंपाक करायचा. अशा केसेसमध्ये काय होतं की चुलीच्या जवळ बसून स्वयंपाक केल्यामुळे किंवा जास्त वेळ अग्नीच्या जवळ किंवा गरम पदार्थ गरम विस्तवाच्या जवळ जास्त राहिल्यामुळे काय होणार आहे, त्या हीटमुळे जिथं तो शेक बसणार आहे रिपिटेटिव्ह म्हणजे तिथं शेक बसल्यामुळे सारखं सारखं तिथल्या जो स्किनच्या खाली जो हिमोग्लोबिन आहे तिथल्या ब्लड मधला सर्क्युलेशन मधला, तर तिथल्या हिमोग्लोबिनचं डिस्ट्रक्शन आणि अशा प्रकारचं हायपर पिगमेंटेशन डेव्हलप होतं. त्यामुळे त्याला त्या कंडिशनला नाव काय दिलेलं आहे, ग्रॅनिज स्टार्टन असं त्याचं नाव आहे. किंवा त्याला अगदी आपल्या मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये जर मोस्ट सायंटिफिक नाव द्यायचं झालं तर इरिडियमा एब इग्ने असं त्याचं नाव आहे. इरिडियमा एब इग्ने किंवा इंग्लिश नॉमेनक्लेचर मध्ये त्याला ग्रॅनी स्टार्टन असं म्हणतो. ग्रॅनी स्टार्टन असं नाव का आलेलं आहे, ते स्पेसिफिकली ग्रँड मदर्स मध्ये जास्त करून अशा जे विस्तवाच्या जवळ जास्त बसतात आणि त्या जो अग्नीचा जो शेक आहे त्याच्यामुळे अशा प्रकारचं हिमोग्लोबिनचं डिस्ट्रक्शन होऊन हायपर पिगमेंटेशन बघायला मिळतं. इव्हन ज्यांचं म्हणजे ज्या लेडीजना किंवा पुरुषांना पाठदुखी असेल, कंबरदुखी असेल, तर ते जे हिटिंग बॅग्स मिळतात, जे पाण्याच्या हॉट वॉटर बॅग्स मिळतात त्या प्रकारचं, किंवा जास्त एकाच ठिकाणी सारखं दुखत असल्यामुळे तिथे शेक जास्त रिपिटेटिव्ह शेक घेत असतील किंवा एखाद्या लेडीज डेली शेक घेत आहेत कंबर दुखते त्यामुळे, तर त्यांच्या पाठीला किंवा पाठ दुखते म्हणून जर रोज शेकून घेत असतील तिथे, तर त्या केसेसमध्ये सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचं जे ग्रॅनी स्टार्टन आहे त्या प्रकारचं हायपर पिगमेंटेशन बघायला मिळू शकतं. तर हे बघा इथे हे पाठीला जास्त सारखं सारखं शेकल्यामुळं अशा प्रकारचं हायपर पिगमेंटेशन झालेलं आहे. आणि हे जे आहे हे पायावर पिंडरीवरचं आहे, पायाच्या पाठीमागच्या बाजूला, तिथे पण विस्तवाच्या जवळ हे बसून काम केल्यामुळे किंवा गुडघ्याच्या खाली जे शिन आहे म्हणजे पुढचा भाग पायाचा, गुडघ्याच्या खालचा पुढचा भाग, तर तिथे सुद्धा अशा प्रकारचं हायपर पिगमेंटेशन हे जे चुलीच्या जवळ बसून काम करणाऱ्या बायकांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं. त्यानंतर पुढचा जो आहे मोस्ट कॉमन
हा सगळ्यात जास्त तुम्हाला तुमच्या ओपीडी मध्ये तुम्ही या कंडिशनशी जास्त इंटरॅक्ट होणार आहात. दॅट इज पॅलर इन अॅनिमिया. अशा प्रकारचं पॅलर तुम्हाला बघायला मिळू शकतं. त्याचे काही कॉमन साईट्स आहेत जिथे तुम्ही पॅलर बघू शकता. म्हणजे अॅनिमियामध्ये काय होतं, स्किनचा कलर कसा होतो, पांडू वर्णाचा होतो. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, पॅलर म्हणतो. ते काय होतं तर तिथलं जे ऑक्सी हिमोग्लोबिन आहे, म्हणजे जे ब्राईट रेड कलर असतो, तर ते कमी होतं. हिमोग्लोबिनच कमी होतं. त्याच्यामुळे तिथला रेडनेस कमी झाल्यामुळे अशा प्रकारचं पॅलर डेव्हलप होतं. तर हा सगळ्यात चांगला कुठं आपण असेस करू शकतो तर कंजक्टायव्हा. त्याचे पण जे अँटिरियर रिम आहे तिथे आपण जास्त चांगल्या प्रकारे हा कलर बघू शकतो. इथे बघा, या केसमध्ये तुम्हाला इथे बघ, हा दिसवणे नॉर्मल रेडनेस आहे. मी तेच इथे बघितलं तुम्ही, आता आहे अगदी फिकट कलर तुम्हाला दिसून येईल. तर अशा प्रकारे कंजक्टायव्हाच्या ठिकाणी तुम्ही अँटेरियर रिमला त्याचा कलर चांगल्या प्रकारे असेस करू शकता. देन टंगच्या ठिकाणी सुद्धा हा बघा, नॉर्मल टंग आहे, रेड इथे रेड कलर आहे, व्हाईट कलर तुम्हाला दिसून इथे सुद्धा तुम्ही टंगच्या ठिकाणी सुद्धा कलर असेस करू शकता. पण बेस्ट साईड कुठली आहे तर कंजक्टायव्हा. तेच तुम्ही जे पाम्स आहेत, हाताचा जो तळवा आहे तिथे सुद्धा बघा, हे कलर आहे आणि हा नॉर्मल स्किन कलर आहे. आणि तिथे जे ब्लड सर्क्युलेशन चांगलं असेल आणि हिमोग्लोबिन चांगला असेल तर तिथे रेड कलर डेव्हलप व्हायला पाहिजे. तर तो न होता इथे व्हाईटिश कलर असतो. किंवा नेल्स, स्पेसिफिकली नेल्स मध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारचं कलर तुम्ही ऑब्झर्व करू शकता. रेडनेस असेल तर चांगला हिमोग्लोबिन असं सांगितलं. जर तुला रेडनेस आणि स्पेसिफिकली ज्यांचं बाबा नेल्स रेड असायचे, त्याचा कलर रेड असायचा, पण तो आता व्हाईट दिसायला लागला, जास्त व्हाईट दिसायला लागला, तर तुम्ही तिथे सस्पेक्ट करू शकता त्या वेळेला अॅनिमिया असू शकतो. अशा प्रकारे तुम्ही ह्या कलरवरनं सस्पेक्ट करू शकता की याला अॅनिमिया असू शकतो. मग त्याच्यानंतर तुम्ही मग त्याचं ब्लड टेस्ट करून घेणार, मग हिमोग्लोबिन टेस्ट करून घेणार, मग हिमोग्लोबिन किती आहे, आरबीसी किती आहे, मग त्या अनुषंगाने तुम्ही इन्व्हेस्टिगेट करता. बरोबर. 2-3च कलरचे पॉइंट्स आहेत, तेवढं संपून आपण थांबूया. त्यानंतर पुढचं आहे जॉन्डिस. ह्याच्यामध्ये पहिला आपण काय बघितलं, म्हणजे कलर फिका पडतो. इथे काय होतं, येलोइश कलर डेव्हलप होतो, दॅट इज जॉन्डिस, येलो डिस्कलरेशन ऑफ द स्किन. तर हे आपल्याला कुठे जास्त चांगलं ऑब्झर्व करता येईल तर डेफिनेटली स्किन मध्ये हे जास्त चांगलं बघायला मिळतं. पण जो स्क्लेरा जो आहे, म्हणजे जो व्हाईट पार्ट आहे डोळ्यामधला, तो येलो, तिथे येलो डिस्कलरेशन आपल्याला बघायला मिळतं. आणि हे शक्यतो जे आहे, किंवा म्युकस मेम्ब्रेन जे आहे तोंडामध्ये, किंवा जे जिथे जिथे म्युकस मेम्ब्रेन तिथे सुद्धा येलो कलर आपल्याला बघायला मिळू शकतो. तर ह्या कंडिशनला काय म्हणायचं, जॉन्डिस. जॉन्डिस हा आजार नाही आहे, हे सिम्पटम आहे जॉन्डिस. आजार म्हणजे काय की जॉन्डिस कुठल्या आजारामध्ये असू शकतो, व्हायरल हेपॅटायटिस असू शकतो, किंवा काही बिलेरी ऑब्स्ट्रक्शन असू शकतं, म्हणजे जे बाईल डक्ट मध्ये काहीतरी ऑब्स्ट्रक्शन झालं आणि त्याच्यामुळे जॉन्डिस डेव्हलप होऊ शकतो. किंवा कुठल्याही प्रकारचं हिमोलायसिस म्हणजे मग हिमोलायटिक अॅनिमिया असेल, किंवा दुसऱ्या आजारामध्ये आरबीसी डिस्ट्रक्शन झालं असेल, जसं फॉर एक्झाम्पल मलेरिया आहे, मलेरियामध्ये आरबीसी डिस्ट्रक्ट होतात, स्प्लिनोमेगली होते, किंवा डेंग्यू आहे, किंवा बऱ्याच आजारांमध्ये. तर कुठल्याही आजारामध्ये ज्याच्यामध्ये आरबीसी डिस्ट्रक्ट होतात, हिमोग्लोबिन डिस्ट्रक्शन होतं, त्यामध्ये अशा प्रकारचं जॉन्डिस आपल्याला बघायला मिळू शकतं. किंवा लिव्हर आपण बघितलेलं आहे की आरबीसी डिस्ट्रॉय होतात, त्याच्यामुळे हिमोग्लोबिन बाहेर येतं, हिमोग्लोबिनचं डिस्ट्रक्शन होतं, आणि त्याच्यापासून फॉर्मेशन ऑफ बाईल आहे. मग ह्याच्यामध्ये लिव्हर सगळ्यात मेन रोल हे करतो कंज्युगेशन करण्याचं. बरोबर.
आणि कंज्युगेशन झाल्यानंतर मग त्याचं कन्व्हर्जन बाईल ज्यूस मध्ये होतं. आणि मग बाईल ज्यूस हे आपल्या गॉल ब्लॅडर मधनं सीबीडी थ्रू कॉमन बाईल थ्रू अँपूल ऑफ वॅटरस मधून डिओडेनम मध्ये टाकलं जातं. तर ह्याच्यामध्ये कुठं डिफॉल्ट आला म्हणजे तिथं जर हिमोलायसिस म्हणजे डिस्ट्रक्शन ऑफ हिमोग्लोबिन वाढलं, लिव्हर मध्ये फॉल्ट आला म्हणजे कंज्युगेशन जे व्हायला पाहिजे ते झालं नाही, बाईल ज्यूस तयारच झाला नाही जास्त, तर अॅक्युम्युलेशन कुठे होणार, ब्लड मध्ये होणार. आणि बाईल तयार झालं पण पुढे ते पुढच्या त्याची जी पायपिंग सिस्टीम आहे पुढची बाईल डक्ट त्याच्यामध्ये जर ऑब्स्ट्रक्शन असेल तर ह्या सगळ्या कंडिशनमुळे ब्लड मधलं बिलिरुबिनची लेवल वाढू शकते आणि त्याच्यामुळे जॉन्डिस डेव्हलप होऊ शकते. मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा 3 मिलीग्रॅम पर डीएम डेसिलिटर म्हणजे पर 100 ml ऑफ ब्लड जेव्हा 3च्या वरती बिलिरुबिन जातं त्यावेळेस अशा प्रकारचं तुम्हाला येल्लोइश डिस्कलरेशन ऑफ स्किन अँड स्क्लेरा बघायला मिळू शकते. देन कलर मध्ये अजून तुम्हाला सायनोसिस बघायला मिळू शकते. सायनोसिस म्हणजे ब्लूइश ब्लॅकिश डिस्कलरेशन. त्याच्यामध्ये पण 2 टाईप आहेत, सेंट्रल सायनोसिस आहे आणि पेरिफेरल सायनोसिस आहे. तर मोस्टली सायनोसिस हे कशामुळे डेव्हलप होतं तर तिथे ऑक्सिजन सप्लाय कमी असतो. जे कॅपिलरी लेवलला जे ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड हिमोग्लोबिन असतं बरोबर. तर त्या ठिकाणी तिथल्या कॅपिलरीज मधलं डिऑक्सिजनेटेड हिमोग्लोबिनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्याचं प्रमाण 50 ग्रॅम पर लिटर किंवा 5 ग्रॅम पर डेसिलिटर च्या वरती जेव्हा जाईल तेव्हा तिथं अशा प्रकारचे सायनोसिस गेलं. आता सेंट्रल म्हणजे जीभ आहे, चेहऱ्याच्या पेरिफेरीला, ओठांच्या इथे जर सायनोसिस डेव्हलप झालं तर त्याला आपण सेंट्रल सायनोसिस म्हणतो. तिथे आपल्याला सेंट्रल सायनोसिस बघायला मिळतं. आणि पेरिफेरल सायनोसिस म्हणजे काय, हातांची बोट म्हणजे हाताची बोटं, पायाची बोटं किंवा नखांच्या इथे जे डिस्कलरेशन आपल्याला बघायला मिळणार, ब्लूइश डिस्कलरेशन असतं, त्याला आपण पेरिफेरल सायनोसिस असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये जे पेरिफेरल सायनोसिस आहे याचे काही कॉजेस आहेत ज्याचे त्याच्यामध्ये लो कार्डियक आउटपुट मुळे पेरिफेरल सायनोसिस बघायला मिळू शकतं, किंवा काही आर्टरियल डिसीज आहे म्हणजे आर्टरीमध्ये काही ब्लॉकेज आहे, हाताची आर्टरी किंवा पायाला सप्लाय करणारी आर्टरी, तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचं सायनोसिस होऊ शकतं. ते वेनस स्टॅसिस किंवा ऑब्स्ट्रक्शन म्हणजे जे वेनस रिटर्न आहे त्याच्यामध्ये जर वेन्स मोठ्या झालेल्या असतील, डायलेटेड वेन्स असतील किंवा त्याच्यामध्ये काय ऑब्स्ट्रक्शन असेल तर काय होणार आहे, वेनस ब्लड म्हणजे स्पेसिफिकली डिऑक्सिजनेटेड ब्लड जे हार्टकडे न्यायला पाहिजे ते न नेल्यामुळे तिथे जर साठून राहिलं तरी सुद्धा तिथलं काय होणार आहे, डिऑक्सी हिमोग्लोबिनचं सॅच्युरेशन किंवा कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. त्याच्यामुळे पेरिफेरल सायनोसिस आपल्याला बघायला मिळू शकतं. किंवा कोल्ड एक्सपोजर मध्ये सुद्धा अशा प्रकारचे पेरिफेरल सायनोसिस आपल्याला बघायला मिळू. आणि सेंट्रल सायनोसिस हे आपल्याला लिप्स त्या ठिकाणी टंग मध्ये किंवा बक्कल किंवा सबलिंग्वल जिभेच्या खाली म्युकोजा जो आहे तिथे अशा प्रकारचं सेंट्रल सायनोसिस बघायला मिळू शकतं. आणि तेच पेरिफेरल सायनोसिस जे आहे ते आपल्याला हाताची, पायांची बोटं, नख इथे पेरिफेरल सायनोसिस बघायला मिळतो. वरती जे बेबीचा फोटो आहे त्याच्यामध्ये बघा इथे जे आहे हातांचा हाताच्या बोटांचं ब्लूइश डिस्कलरेशन दॅट इज पेरिफेरल सायनोसिस. आणि इथे बघा तिथे ओठ, जीभ आणि ओरल म्युकोजा जे आहे तो ब्लूइश झालेला आहे, दॅट इज सेंट्रल सायनोसिस. इथे सुद्धा बघा जीभ आणि ओठ सायनोसाइड ब्लूइश डिस्कलरेशन डेव्हलप झालेलं आहे. इथे चांगलं केलेलं आहे बघा, दिस वन इज सायनोस टंग अँड लिप्स आणि हे काय आहे नॉर्मल कलर आहे. सिमिलरली पेरिफेरल जे बोटांची नख आहे त्याच्यामध्ये हा जो कलर आहे हा सायनोसिस झाल्यावर कसा कलर येणार, ब्लूइश डिस्कलरेशन, आणि इथं नॉर्मल कलरशी कम्पेअर केलेलं.
सिमिलरली पायांच्या बोटांमध्ये इथे दाखवलेला आहे की हे सायनोसिस झाला असं दिसणार आहे आणि इकडे जे आहेत राईट साईडला ते नॉर्मल कंडिशन दाखवलेलं आहे. अशा प्रकारे स्किन कलर्स जे बेसिकली तुम्हाला जास्त कुठले बघायला मिळणार आहे तर पॅलर एक बघायला मिळणार आहे, जॉन्डिस एक तुम्ही बघू शकता आणि अशा प्रकारचं सायनोसिस. सायनोसिस हा कधी बघायला मिळणार आहे की जेव्हा एकतर ऑक्सिजनचा सप्लाय कमी झाला किंवा जे ऑक्सिजन वापरून झालेलं रक्त आहे ते जर तिथे जास्त प्रमाणात साठलं तर अशा दोन्ही कंडिशन मध्ये तुम्हाला त्या त्या ठिकाणी सायनोसिस बघायला मिळणार आहे. मग ते पेरिफेरल असू शकेल किंवा सेंट्रल मध्यभागी अशा प्रकारचे सायनोसिस असू. ठीक आहे, इथे कलरचा पॉईंट संपलेला आहे. पुढचा पॉईंट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्यू करू. परत एकदा सांगेल मी की जसं जसं आपण आता केस सेटिंग बघतोय तर इथे जी नावं येणार आहेत डिसीजची तर ती नावं म्हणजे ती डिसीज म्हणजे काय मग त्याचा पण डिटेल तुम्ही अभ्यास साईड बाय साईड नंतर जो वेळ मिळतो त्यावेळेस करत जावा, जेणेकरून तुमचं क्लिनिकल नॉलेज पुढे एनहान्स होत जाईल. कारण नुसतं म्हणजे जसं आता टॉल हाईट आहे तर मग गिगॅन्टिझम, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे टाईप सांगितले किंवा क्लीन फिल्टर सिंड्रोम आहे, मार्किंग सिंड्रोम आहे, तर अशी नावं येतात. मग ही नुसती पाठ ठेवायची तर तसं पाठ होत नाही. मग त्यापेक्षा कसं आहे की बाबा मार्फन सिंड्रोम म्हणजे काय मग डिटेल जर वाचला तुम्ही, क्लीन फिल्टर सिंड्रोम म्हणजे काय मग ते डिटेल वाचायचं. तर असं जर केलं तर तुम्हाला ते कायमचं लक्षात राहील आणि सारखं सारखं वाचायला लागणार नाही. तर अशा प्रकारे जो राहिलेला वेळ आहे त्याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारचं रिडिंग करायचं आहे. आज आपण इथेच थांबूया. दुपारी परत लेक्चर होईल, त्या लेक्चरमध्ये थेरॉटिकल पार्ट आपण घ्यायचा आहे आणि पुढचं जेव्हा म्हणजे आज वेळ आहे म्हणून 2 लेक्चर आहे. सध्या एक्झाम चालू असल्यामुळे जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी आधीमध्ये तुम्हाला आधी कळवत जाईल की लेक्चरचे टायमिंग आणि शेड्यूल सांगितलं.